करूया स्टार्ट ऑल ऑफ यू. काल डिस्कस केलं लिटरल्स म्हणजे काय, बरोबर ना. काल आपण लिटरल्स टॉपिक स्टार्ट केला. मग लिटरल्स टॉपिकमध्ये आपण इंटीजर लिटरल्स डिस्कस केलं, राईट. मग इंटीजर लिटरल्स म्हणजे काय ते आठवत आहे. होल नंबर्स, कॉन्स्टंट व्हॅल्यू, न्यूमेरिकल कॉन्स्टंट व्हॅल्यू, बट होल नंबर्स, राईट. आणि मग त्याला काय काय वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत सांगितलं. बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. पण बाय डिफॉल्ट इंटीजर लिटरल्स काय असतात, इंटीजर. आणि जर सफिक्स एल लिहिला तरच लॉंग. आणि आपण त्याला वेगळ्या वेगळ्या नोटेशन्समध्ये लिहू शकतो. बायनरी नोटेशन, ऑक्टल, हेक्साडेसिमल, डेसिमल. तर क्विकली आपण हे स्लाइडवर रीड करूया. काल आपण जे काय काय डिस्कस केलं. इंटीजर लिटरल्स, ओके. इट इज कंप्राइज्ड ऑफ विच डेटा टाइप्स, बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. म्हणजे हे जे 4 डेटा टाइप्स आहेत ना, हे 4 डेटा टाइपच कशाच्या कॅटेगरी देतात, इंटीजर कॅटेगरी. के रे. बाय डिफॉल्ट तुमची इंटीजर व्हॅल्यू, कॉन्स्टंट इंटीजर व्हॅल्यू ही बाय डिफॉल्ट काय असते, इंट. पण जर त्याला तुम्ही सफिक्स एल दिला तर मग तो लॉंग कन्सिडर. गेटिंग. तो बघा, बाय डिफॉल्ट इट इज इंटीजर, बट if you have put a suffix l then it will be considered as long. Agreed? Clear? मग लिटरल्स, शॉर्ट आणि बाईट सांगायची प्रोव्हिजन नाही. व्हेरिएबल्स बनवू शकता तुम्ही. बाईट टाईपचा, शॉर्ट टाईपचा व्हेरिएबल बनवता येईल. पण कॉन्स्टंट व्हॅल्यूज ज्या वापराल ना प्रोग्राममध्ये, ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यू स्वतःला रिप्रेझेंट करतील, त्या बाय डिफॉल्ट काय असतात, इंटीजर. आणि एल लिहिला तरच लॉंग. शॉर्ट आणि बाईट लिटरल द्यायचं काय नाही, प्रोव्हिजन. गेटिंग. मग त्याचे वेगळे वेगळे काय आहेत, रिप्रेझेंटेशन. मग त्यातला पहिला आपला स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन दॅट इज डेसिमल, राईट. जो डिफॉल्ट असतो. म्हणजे डिफॉल्ट तुम्ही जे काही नंबर्स लिहाल ते बाय डिफॉल्ट डेसिमल नोटेशन मध्येच आहेत. आणि डेसिमलची पिक्युलॅरिटी काय, ते बेस 10 आहे, ज्याच्यात कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9 आहे. फक्त 0 सुरू नाही व्हायला पाहिजे. राईट. बघा, एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 9 विदाउट प्रिसिडिंग 0. प्रिसिडिंग म्हणजे बिगिनला. तर सुरुवातीला 0 येऊ नाही शकत, पण कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9. मग सेकंड आहे ऑक्टल. आता ऑक्टलची खासियत काय, की ते कॉम्बिनेशन ऑफ 0 to 7 आहे. आणि सुरू कशाने व्हायला पाहिजे, 0. काही लँग्वेजमध्ये 0 ओ लागतो, लाईक पायथॉनमध्ये 0 ओ नी सुरू करायला लागतं. इथे फक्त 0. तो एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 7 प्रिसिडिंग विथ 0. एग्रीड. आणि याला बेस 8 नंबर म्हणतो, याला बेस 10, कारण याच्या नंबर सिस्टममध्ये 10 नंबर्स आहेत. म्हणजे प्रत्येक डिजिटची जी व्हॅल्यू आहे, प्लेस व्हॅल्यू, ती 10च्या पटीत आहे. 10⁻0, 10⁻1, 10⁻2. आणि ऑक्टलमध्ये प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू 8च्या पटीत आहे. क्लिअर. 8⁻0, 8⁻1 तसं आहे. क्लिअर. ओके. मग आला हेक्साडेसिमल, राईट. हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमलच्या नंबर सिस्टममध्ये 16 नंबर्स आहेत. पण मग ते 16 कसे तयार केले, 0 to 9 आणि A to F. एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 9 अँड A to F. पण मग तो ए अपर केसमध्ये लिहिला काय, लोअर केसमध्ये एकच आहे, काही फरक नाही पडत. विथ प्रिसिडिंग, सुरुवातीला काय पाहिजे, जसं ऑक्टलला सुरुवातीला 0 पाहिजे, तसा हेक्साडेसिमलला 0x पाहिजे. पटतंय. मग तो एक्स पण कॅपिटल लिहिला तरी चालेल. आणि याला बेस 16 का म्हणायचं, कारण ह्याच्या नंबर सिस्टममध्ये 16 नंबर्स आहेत आणि प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू 16च्या पॉवरमध्ये, 16⁻0, 16⁻1 तसं आहे. आणि लास्ट आहे बायनरी. हा बायनरी जो रिप्रेझेंटेशन आहे ना, हे जावामध्ये अगदी पहिल्या व्हर्जनमध्ये नव्हतं दिलं. जावाचा जो अगदी 1.1 व्हर्जन होता तेव्हा नव्हतं. हे नंतरच्या व्हर्जनमध्ये त्यांनी
काय इंट्रोड्यूस केलंय. पण एनिवे आत्ता आपण जे JDK इन्स्टॉल केलंय ते सगळे लेटेस्ट व्हर्जनचा JDK आहे, म्हणून आपल्या सिस्टीममध्ये काय चालतं बायनरी. पण जर तुम्ही कम्प्लीट रेफरन्स, जावा कम्प्लीट रेफरन्स, हर्बर्ट शील्ड वगैरे वाचाल, त्यात लिहिलेलं आहे की इनिशियल व्हर्जनमध्ये काय प्रोव्हिजन दिली नव्हती. बायनरी लिटरल्स हे 3 फॉर्ममध्येच लिहू शकत होता, पण नंतरच्या व्हर्जन्समध्ये म्हणजे जावा 1.5 आणि ऑनवर्ड्स, जावा 1.5 आणि नंतरच्या व्हर्जनमध्ये काय आलं बायनरी इंट्रोड्यूस. तर बायनरी काय, एनी सिक्वेन्स ऑफ 0 आणि 1, पण स्टार्ट कशाने व्हायला पाहिजे, 0 B. मग तो B स्मॉल लिहा, कॅपिटल लिहा, डझंट मॅटर. ठीक आहे. आणि याला बेस 2 नंबर म्हणणार का, कारण याच्या नंबर सिस्टीममध्ये 2च नंबर आहेत आणि प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू 2च्या पॉवरमध्ये आहे, 2⁻0, 2⁻1 तसं. ठीक आहे. आणि मला सांगा, ह्या सगळ्या नोटेशन्सला शेवटला L लिहिता येतो, चौघांनाही 4ही नोटेशन्सला शेवटला काय लिहिता येईल, L टू टेल इट इज लॉंग. आणि चौघांना प्रिसिडिंग काय येऊ शकते, साइन, प्लस ऑर मायनस. तर तो पॉइंट पण लक्षात घ्या. ऑल द रिप्रेझेंटेशन्स कॅन हॅव अ प्रिसिडिंग साइन अँड कॅन हॅव अ सफिक्स L. हा स्मॉल L आहे किंवा कॅपिटल. 4ही नोटेशन्स, तो डेसिमल नोटेशन असू दे, ऑक्टल असू दे, हेक्साडेसिमल असू दे, बायनरी काही असू दे, सगळ्यांना प्रिसिडिंग काय अलाउड आहे, प्लस किंवा मायनस. नाही लिहिलं तर अज्युम्ड प्लस आहे. एक्सप्लिसिटली पाहिजे तर प्लस लिहू शकता, आणि निगेटिव्ह साठी तर लिहावंच लागतं. क्लिअर. मग आता आपल्याला सेकंड लिटरलला जायचं आहे. त्याच्या आधी एखादा एक्झाम्पल ज्याच्यात मी इंटिजर लिटरल वापरलेत. सपोज तुम्ही ऑनलाईन कंपाईल पण करू शकता. ज्यांनी JDK नाही इन्स्टॉल केलंय तो यू कॅन डिरेक्टली ऑनलाईन टाईप इट अँड कंपाईल इट. जसं आपण Cचे प्रोग्राम ऑनलाईन करायचो, तर तसंही प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. ऑनलाईन जावा कंपायलर सर्च करू शकता तुम्ही. सेम लुक फील सेम आहे. जो आपण Cचा कंपायलर वापरत होतो ना, तोच आहे, तसंच आहे. तो लुक फील तोच दिलाय, फक्त कंपायलर जावा आहे. इकडे लँग्वेज सिलेक्शनचं दिलंय, वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस इथून आपण काय करू शकतो. ठीक आहे. आपल्याला इक्लिप्स पण इन्स्टॉल करायचं आहे, पण तुम्ही ज्या वेळेला आपल्या मशीन्स घेऊन याल ना, तर मग आपण इक्लिप्स पण इन्स्टॉल करूया आणि इक्लिप्समध्ये पण प्रोग्राम्स करायला सुरू करूया. ठीक आहे. बर, या प्रोग्रामला मेन नाव ठेवलंय, राहू दे मेन, काय फरक नाही पडत. इथे फक्त मी SOP ला एक स्टेटमेंट देतोय, 101. ठीक आहे. 0101, 0x101 आणि 0b101. ठीक आहे. जर मी हे दिलं तर ह्याचं सगळं ऍडिशन करून ते आउटपुट देईल ना. म्हणजे असं होणार नाही ना की ही स्टेटमेंट इलिगल आहे म्हणून एरर येईल. सगळं होईल का, इलिगल आहे आणि एरर नो, सगळे व्हॅलिड आहेत. ह्या सगळ्यांचं ऍडिशन होणार आणि आपल्याला रिझल्ट दिसणार. मग काय वाटतं रिझल्ट असेल, तर बघा पहिली व्हॅल्यू किती आहे, 101, तर ती डेसिमल 101 का, कारण ती 0नी प्रिसीड नाही होत आहे ना, म्हणजे ती 101च कन्सिडर केली जाईल. कळलं, 101 कळलं ना, शगुनवाला नंबर, म्हणजे पाकिटात 101 रुपये टाकून देतो आपण. क्लिअर. तर 101 तो डेसिमल आहे. आता हा सांगा 010 जो आहे तो ऑक्टल 101 आहे. मग ऑक्टल 101 म्हणजे डेसिमल किती रे, बरोबर 65, राईट ना, कारण हा 8⁻0 आहे, 8⁻1 आणि 8⁻2 आहे. मला सांगाल 8⁻2 किती, +1, क्लिअर, 65.
तो पण इथे ऍड होईल. मग मला सांगाल पुढचा हेक्साडेसिमल काय आहे? 101. जो पुढचा आहे ना तो पुढचा हेक्साडेसिमल आहे. मग तो 16 पॉवर मध्ये. मग मला सांगाल 16⁻0, 16⁻1, 16⁻2 आहे. आता 16⁻2 256, 256 आणि 1 म्हणजे 257 म्हणजे 257 आणि शेवटचा बायनरी 101 आहे. मग मला सांगाल बायनरी 101 म्हणजे डेसिमल किती? बायनरी 101 म्हणजे डेसिमल किती? 2⁻0 आणि ते 2⁻2. बरोबर करे? आता 2⁻2 किती? 4 आणि हा 1, 4 + 1 5. आता ह्या सगळ्याचं जेव्हा ऍडिशन होईल तेव्हा किती येईल? हे सगळं ऍड होणार ना, बरोबर? 12 आणि 6 18 म्हणजे 8 आणि 1 हा 11 आणि 1 12. क्लिअर? आणि हे किती? 4. मग आन्सर किती येणार? 428. म्हणजे जर आपण आता ह्याला कंपाईल केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 428. कारण पहिला 101 101च आहे, तो डेसिमल 101 आहे. हा ऑक्टल 101 आहे जो 65 आहे डेसिमल मध्ये. हा हेक्साडेसिमल 101 जो 257 आहे. आणि हा बायनरी 101 आहे जो डेसिमल 5 आहे. आणि जेव्हा तुम्ही ऍड कराल तेव्हा 428 येतं. तुम्ही ह्याला रन करून बघा. ठीक आहे. इथे पण जावा दोन्ही होता. ठीक आहे. आणि इथे आउटपुट दिसतंय का? किती येत आहे? 428. मला वाटतं रूल कळला. ठीक आहे. त्याच्या जागी जर कोणी असं दिलं असतं 0x बॅड, काय वाटतं? If I give the value as 0x bad, what do you think, guys? ठीक आहे. आता बघा 0x बॅड हे अलाउड आहे ना, हेक्साडेसिमल मध्ये आहे. मग बॅड जेव्हा तुम्ही डेसिमल मध्ये लिहायला लागाल तेव्हा मला सांगा इथे 16⁻0 आहे, 16⁻1 आहे आणि हा 16⁻2 आहे. बरोबर? आता मला सांगाल 16⁻2 म्हणजे 256 आणि बी म्हणजे 11. म्हणजे 256 ला कितीनी मल्टिप्लाय करायचं? 11 प्लस 16⁻1 16 आणि ए म्हणजे 10 आहे, तर 16 × 10 आणि डी म्हणजे 13 आहे ना, बरोबर की नाही? ए म्हणजे 10, बी म्हणजे 11, सी म्हणजे 12, डी म्हणजे 13, ई 14 आणि एफ 15. मग याला जर टोटल केलं तर किती येईल? एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 11 असं वेदिकनी एक ट्रिक दिलेली आहे बघा. शेवटची डिजिट तशीच ठेवायची. मग ऍड करा 5 आणि 6 11, एक कॅरी, 2 आणि 5 आणि तो एक कॅरी 8 आणि पहिला डिजिट तसाच ठेवायचा. तुम्ही मल्टिप्लाय करून बघा, हेच आन्सर येईल. क्लिअर? आणि त्याला 160 ऍड करायचे आणि 13 ऍड करायचे. 160 आणि 13 म्हणजे 173च ऍड करायचे. किती? 2989. बरोबर? विल इट बी 2989? बघा, चेक करून बघा. येतो आन्सर 2989. रूल कळला ना? पक्का ऑल ऑफ यू. ठीक आहे. आता आपण
पुढे प्रोसीड करूया. पुढचे लिटरल्स बघू. आता पुढचा लिटरल आहे फ्लोटिंग पॉइंट लिटरल. इथपर्यंत कळलं ना सगळ्यांना? आता फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स पण न्यूमेरिकल लिटरल्सच आहेत. ठीक आहे. ओके, फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स पण नंबर लिटरल्सच आहेत, न्यूमरिक्सच आहेत. फक्त यांच्यामध्ये डेसिमल व्हॅल्यू असते, म्हणजे ते होल नंबर्स नाही, रिकरिंग व्हॅल्यू डेसिमल पॉइंट असणार त्यात. करेक्ट. तर फ्लोटिंग पॉइंट लिटरलला आपण रिअल नंबर्स पण म्हणतो. आपण स्कूल डेज मध्ये याला रिअल नंबर्स म्हणायचो. इथे आता त्यांनी फ्लोटिंग पॉइंट लिटरल. ठीक आहे. आता फ्लोटिंग पॉइंट लिटरल मध्ये 2 डेटा टाईप येतात. जसं इंटिजर लिटरल मध्ये 4 डेटा टाईप होते ना, बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. डिफॉल्ट इंटिजर, एल लिहिला तर लॉंग. शॉर्ट आणि बाईटची काही प्रोव्हिजन नाही. लिटरल सांगायची, व्हेरिएबल्स बनवू शकतात, लिटरल्स. तसंच सेम आहे फ्लोटिंग पॉइंट लिटरल मध्ये 2 फ्लेवर्स येतात. एक असतो फ्लोट आणि दुसरा आहे डबल. यांच्याकडे 2च आहेत. सी सारखा लॉंग डबल नाहीये. सी मध्ये एक तिसरं पण असतं ना, लॉंग डबल. गेट? तसं नाही, यांच्याकडे 2च आहेत. एक फ्लोट आहे आणि एक डबल आहे. आणि डिफॉल्ट डबल असतं. म्हणजे जर मी व्हॅल्यू लिहिली 4.5, हा काय फ्लोट आहे का डबल आहे? डिफॉल्ट डबल आहे. 0.0035 लिहिलं, हा काय डिफॉल्ट डबल आहे. ऐकताय ना? बाय डिफॉल्ट इट इज डबल. ओके. पण जावानी एक प्रोव्हिजन दिली आहे की तुम्ही असर्टिव्हली डी लिहू शकता, जे सी मध्ये नाही आहे पण इकडे आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेवटला एक काय सफिक्स लावू शकता, डी. पण डी लावला तरी तो डबल आहे. पण हा असर्टिव्हली कन्फर्म सांगताय की हा डबल आहे. 4.5 डी लिहिल्याने काय कन्फर्म कळतंय की 4.5 काय डबलच आहे. आणि जेव्हा डी लिहत नाही तेव्हा अज्युम्ड डबल आहे. अज्युम्ड म्हणजे कळलं ना, डिफॉल्ट डबल आहे. आणि जर तुम्ही सफिक्स एफ लिहिलं तरच तो काय फ्लोट आहे. आणि तो एफ स्मॉल मध्ये अपर केस दोन्ही, हा डी सुद्धा स्मॉल केस अपर केस दोन्ही चालतं. कळताय? तर मला वाटतं कळलंय की फ्लोटिंग पॉइंट लिटरल मध्ये कोण येतात? न्यूमेरिकल व्हॅल्यूज, बट दोज विच आर नॉट होल नंबर, दे हॅव अ डेसिमल थिंग. डेसिमल पॉइंट आहे म्हणजेच त्यांना आपण रिअल नंबर्स म्हणतो. त्याच्यात कोणते डेटा टाइप्स येतात? फ्लोट आणि डबल. डिफॉल्ट डबल असतं. पाहिजे तर एक्सप्लिसिटली तुम्ही डी लिहू शकता टू टेल दॅट इट इज कन्फर्म डबल. अँड टू टेल इट इज फ्लोट यू हॅव टू पुट व्हॉट? एफ. आणि याचे पण नोटेशन्स आहेत. क्लिअर? फ्लोटिंग पॉइंटला पण नोटेशन्स दिलेले आहेत. 2 नोटेशन्स दिले आहेत. एक नोटेशन असतं फिक्स नोटेशन. ठीक आहे. आता फिक्स नोटेशन म्हणजे तुम्ही जो लिहिलेला नंबर आहे ना त्याच्यावर काही नॉर्मलायझेशन करत नाही, जसा आहे तसाच लिहिता. मीन्स यू आर नॉट डुईंग एनी नॉर्मलायझेशन ऑफ इट. नॉर्मलायझेशन म्हणजे कळलं? मेंटिसा एक्सपोनंट. कधीतरी 11-12 फिजिक्स प्रॅक्टिकल्स काही आठवतात का? क्लिअर? इतिहास जमा. ठीक आहे. तर फिक्स नोटेशन म्हणजे तुम्ही पहिलं साईन लिहाल. क्लिअर? ऑप्शनल. साईन पाहिजे तर लिहा, नाही लिहायचं तर नका लिहू. निगेटिव्ह असेल तर लिहावंच लागणार. मग आला डिजिट्स, एनी नंबर ऑफ डिजिट्स. मग डॉट आणि त्याच्यानंतर परत डिजिट्स. कळतंय का रे? अशा पॅटर्न मध्ये जेव्हा तुम्ही नंबर लिहाल, साईन लिहाल जो ऑप्शनल आहे, पाहिजे तर लिहा नाही तर नका लिहू. निगेटिव्ह असेल तर मायनस लिहायला लागेल. पॉझिटिव्ह आहे तर नाही दिलं तरी तो पॉझिटिव्ह आहे, पाहिजे तर एक्सप्लिसिटली प्लस लिहा. मग काय आले? डिजिट्स आले. मग डॉट आला आणि मग परत डिजिट. तर अशा पॅटर्न मध्ये जेव्हा तुम्ही नंबर लिहाल तेव्हा त्याला काय म्हणायचं? फिक्स नोटेशन. आणि दुसरा एक नोटेशन आहे त्याला आपण म्हणतो सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन मध्ये क्लिअर काय केलं जातं? तर तुमचा जो काही नंबर आहे ना त्याला नॉर्मलाइज केलं जातं. गेटिंग?
म्हणजे त्या डॉटला पहिल्या नॉन झिरो प्लेसला आणून ठेवतो आणि आपण 10च्या पॉवरमध्ये ते लिहितो. त्याला मेंटिसा एक्सपोनंट असं म्हणतो. बघा, म्हणजे आपण कॉलेजेसमध्ये केलेले ते असे काही आपले फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्समध्ये नाही खूप स्मॉल रीडिंग्स यायचे. तर आपल्याला सांगायचे की तशा नाही लिहायचं, त्याला नॉर्मलाइज करून लिहा, 10 पॉवरमध्ये लिहा असं असायचं. आता तुम्हाला काय आठवतच नाही. 0, 0, 3, 5 वगैरे असं रीडिंग आलंय तर आपल्याला सांगायचे ना त्याला 3.5 इंटू 10⁻⁻4 असं करून लिहा. मग हा झाला मेंटिसा आणि हा झाला एक्सपोनंट. गेटिंग? तर असं मेंटिसा एक्सपोनंट फॉर्म. आता हा तर झाला डॉट नंतरचा स्मॉल नंबर. असा बिग नंबर पण असू शकतं, लाईक 3, 6, 1, 2, 5.23 वगैरे. तर हा डॉट मी इथे आणतोय. मग मी लिहिणार 3.612523 इंटू 10⁻⁴. कारण तुमचा डॉट लेफ्ट कडे 4 डिजिट शिफ्ट झालाय, इकडे डॉट राईट कडे 4 डिजिट. मग त्याप्रमाणे लिहिलंय. इथे 10⁻+4 लिहिलंय, इथे 10⁻⁻4 लिहिलंय. ठीक आहे, हे क्लिअर? तर सायंटिफिक नोटेशन मध्ये असं लिहायचंय. पहिलं साइन, जो ऑप्शनल आहे, तुम्हाला माहितीच आहे. मग आला मेंटिसा, मग ई लिहायचंय. ईचं रिझेंबलच ते की ते 10 पॉवर. मग ई स्मॉल मध्ये लिहा, कॅपिटल मध्ये लिहा, काही फरक नाही. आणि त्याच्यानंतर एक्सपोनंट लिहायचं. कळतंय? म्हणजे जर मी व्हॅल्यू लिहिली आहे 3.14E3, कळतंय का? मी लिहिलंय 3.14E3, म्हणजे 3.14 हा मेंटिसा आहे, 3 हे एक्सपोनंट आहे. ह्याचं मिनिंग काय बनतं? 3.14 इंटू 10⁻3. आता 10⁻3 म्हणजे 1000. तर 3.14 ला कितीनी मल्टिप्लाय कराल? 1000. तो विल इट बिकम 3140. बरोबर ना? 3140 बनणार. कळलं? ठीक आहे. तर दोन्ही नोटेशन्स कळले. आणि दोन्ही नोटेशन्सला सफिक्स काय देता येतो? डी आणि एफ. म्हणजे जर तुम्ही सायंटिफिक नोटेशन मध्ये पण लिहिलं असेल ना 3.14E, तर त्याला शेवटला डी लिहिला तरी चालतो. सॉरी, इथे मध्ये 3 लिहायला विसरलो. आणि डी. तर सायंटिफिक नोटेशन पण डबल, याला पण एफ लिहिता येतं, डी लिहिता येतं. आणि फिक्स नोटेशनला पण एफ आणि डी लिहिता येतं. पण डी लिहायची प्रथा कशात नाहीये? सी मध्ये. सी नी नाही तशी प्रोव्हिजन, पण सी मध्ये सुद्धा फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स हे बाय डिफॉल्ट फ्लोट असतात, सॉरी बाय डिफॉल्ट डबल असतात. आणि तिकडे पण जेव्हा एफ चिकटवतात तरच तो काय असतो? फ्लोट असतो. तोच रूल आहे इथे पण. ठीक आहे. बरं, तर फ्लोटिंग पॉइंट लिटरल represents 2 primitive types. याच्यात 2च डेटा टाइप्स येतात, एक असतो फ्लोट आणि एक आहे डबल. जसं इंटिजर लिटरल मध्ये कसे 4 डेटा टाइप आले ना, बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. आणि तिथे लक्षात ठेवा डिफॉल्ट इंटिजर, एल लिहिला तरच लॉंग. बाईट आणि शॉर्ट लिटरल्स लिहायची प्रोव्हिजन नाही. गेले? तर इथे 2 प्रिमिटिव्ह आहेत, फ्लोट आणि डबल. डिफॉल्ट काय? डबल आहे. पण पाहिजे तर तुम्ही एक्सप्लिसिटली काय टाकू शकता? डी. तो स्मॉल डी, कॅपिटल डी दोन्ही चालेल. ते लिहिल्याने ते एक्सप्लिसिटली इंडिकेट होत आहे की ते काय? डबल आहे. कन्फर्म. कळतंय ना? क्लिअर, असर्टिव्हली तुम्ही सांगताय की हे काय आहेच, डबलच आहे. आणि नाही लिहिलं तर अज्युम्ड आहे. अज्युम्ड कळलं ना? ठीक आहे. मग कॅन बी स्पेसिफाईड ॲज फ्लोट बाय अपेंडिंग एफ. म्हणजे शेवटला काय चिकटवला? एफ. तर मग काय बनेल? तो फ्लोट बनतो. ठीक आहे, कळलंय?
मग याचे पण दोन नोटेशन्स आहेत. आता नोटेशन्स काय काय त्याचे, एक आहे फिक्स नोटेशन आणि दुसरं आहे सायंटिफिक नोटेशन. फिक्स नोटेशन मध्ये कसं लिहितो आपण, डिजिट्स डॉट डिजिट्स. साइन तर आहेच आधी, पण लिहायचा पॅटर्न कसा आहे, आधी थोडे नंबर्स डॉट परत थोडे नंबर्स. क्लिअर. आणि सायंटिफिक नोटेशन मध्ये कसं लिहायचं, पहिलं मेंटिसा लिहायचा, मग ई लिहायचा आणि मग एक्सपोनंट. मग तो ई कॅपिटल मध्ये लिहा, स्मॉल केस मध्ये लिहा, काही फरक नाही पडत. ठीक आहे. डन. मग काही एक्झाम्पल्स दाखवतोय बघा मी. मग पुढच्या लिटरलला जायचं आपल्याला. इंटिजर लिटरल्स झाले, फ्लोटिंग पॉइंट लिटरल झाले, मग बुलियन लिटरल आहेत, कॅरेक्टर लिटरल आहे, स्ट्रिंग लिटरल आहे, अजून बाकीचे टाइप्स पण आहेत ना, ते सगळे बघायचे. बघा काही डबलचे एक्झाम्पल्स देतोय. सी 0.0 लिहिला तरी तो डबल आहे ना बाय डिफॉल्ट, आणि 0.0 डी लिहा किंवा 0 कॅपिटल डी. मला विचारायचं काय की हे तिघे एकच आहेत का, म्हणजे तिघे एकच रिप्रेझेंट करतात. एकामध्ये डी लिहिलेला नाहीये तर तो अज्युम्ड डबल आहे, आणि इथे लिहिला आहे एकात स्मॉल आणि एकात कॅपिटल. मग मला सांगा 0.49 म्हणजे 0.49 0.49 झिरो लिहिलाच नाही, डॉटच्या आधीचा झिरो लिहिला नाही तरी तो अज्युम्ड आहे झिरो आहे, आणि डी अटॅच केला, तिघेही सेम आहेत ना. तसंच 49.0 49 पॉइंट आणि 49 डी तिघेही सेम आहेत. 4.9 E1 म्हणजे सांगा 49च ना, का 4.9 इंटू 10⁻1 होतं ना, हे E1 लिहिलंय म्हणजे हे इंटू किती, 4.9. ठीक आहे. E1 म्हणजे किती रे, 4.9 इंटू 10⁻1 ना, बरोबर की नाही. आणि 4.9 इंटू 10⁻, हा कॅपिटल नाही, असं काही नाहीये, नुसता 1 लिहिलास तरी चालला सर, उगाच बळच लिहिलंय, दाखवायचंय तुम्हाला की प्लस लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. क्लिअर. असं काही रूल नाहीये. मी इथे लिहिलंय ना बघा ना, 4.9 E1 लिहिलाय, प्लस कुठे लिहिलाय, मग साईन प्लस, म्हणून मी सांगितलं साईन लिहायचंय का नाही तुमचं चॉईस आहे. जेव्हा साईन नाही देत तेव्हा तो अज्युम्ड पॉझिटिव्ह आहे, साईन टाकलात तर तो प्लस लिहिला तर तो पॉझिटिव्हच आहे, आणि निगेटिव्ह साठी तर लिहावंच लागतं. ठीक आहे. तर 4.9 इंटू 10⁻1 आहे म्हणजेच 49 ना. म्हणजे मला सांगा ह्या तिन्ही व्हॅल्यू एकच आहेत का, हे तिन्ही व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतायत, 49 49 49. क्लिअर. बघा, आणि अजून काही एक्झाम्पल्स टाकतो. आता सांगा 4900 E-2 आणि 0.49 E2 दोघेही 49च आहेत का, हो की नाही. हा पण 49च आहे आणि हा पण 49. का, कारण इंटू 10⁻2 होणार ना. 0.49 इंटू E2 म्हणजेच इंटू 10⁻2. मग 0.49 इंटू 10⁻2 म्हणजे 0.49 इंटू 100 किती होणार, 49. आणि हे डिवाइड बाय 100 होईल ना, निगेटिव्ह आहे ना, -2 केलं तर 10⁻2 म्हणजे 1/100 ना. मग 4900 ला जर 100 ने डिवाइड केलं तर किती येईल, 49च. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यूज काय एकच आहेत. मुद्दामून दाखवायचे की कशी एकच व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या वेनी रिप्रेझेंट करता येते. तसेच फ्लोटिंग. आता मला सांगाल फ्लोटिंगचे एक्झाम्पल द्या. 0.0 F
आणि 0f एकच आहे का? 0.0f आणि 0f एकच, दोघंही फ्लोट. 0.49f 0.49f आणि 0.49f म्हणजे 0 नाही लिहिला एक्सप्लिसिटली, अज्युम टच येतो. ठीक आहे. 49.0 49 पॉइंट आणि फक्त 49, पण एफ लिहिल्यामुळे ते काय झालं? फ्लोट. 4.9e1 बरोबर आहे का रे? म्हणजे 49च ना, कारण 4.9 इंटू 10⁻1 आणि इथे सांगा 4900 डिवाइड बाय 100 होईल ना, कारण तो 10⁻2 आहे. आणि इथे 0.49 इंटू 10⁻2 0.49 इंटू 10⁻2 म्हणजे परत 49च. म्हणजे मुळात मला काय सांगायचं की हे तिन्ही व्हॅल्यूज काय आहेत? एकच आहेत. क्लिअर? आर ऑल द थ्री व्हॅल्यूज सेम? येस. तो आय होप इट इज क्लिअर टू यू. ठीक आहे. मूव्हिंग टू नेक्स्ट थिंग, नेक्स्ट लिटरल. आता पुढचा लिटरल आहे बुलियन लिटरल. का ना इथपर्यंत क्लिअर? आता पुढचा लिटरल आहे बुलियन लिटरल. लिटरल म्हटलं तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती. क्लिअर? आता बुलियन लिटरल मध्ये फक्त दोनच व्हॅल्यू येतात, एक असते फॉल्स आणि एक आहे ट्रू. करेक्ट? पण ह्या व्हॅल्यूजला कुठेही दुसऱ्या व्हॅल्यूज बरोबर नाही वापरता येतं. लाईक काही लँग्वेजेस असतात जसं पायथॉन अँड ऑल, त्यांच्याकडे ट्रू प्लस 5 लिहिलं तर 6 येतं आन्सर. का? कारण त्यांच्याकडे ट्रू इंटरनली 1 असतो आणि फॉल्स इंटरनली 0. तसं जावा खूप स्ट्रिक्ट आहे. जावा म्हणतं हे बुलियन व्हॅल्यूज फक्त बुलियन्स मध्येच वापरता येतात. बुलियन विथ इंटीजर्स अँड ऑल हे इलिगल आहे, असं होऊ शकत नाही. करेक्ट? आणि बुलियन्स नॉर्मली कुठे येतात? जिथे आपल्याला ट्रुथफुलनेस चेक करायचं आहे किंवा फॉल्सिटी चेक करतो ना आपण, इफ मध्ये, वाईल लूप मध्ये, फॉर लूप मध्ये. जिथे फॉर लूप आला, वाईल लूप आला, इफ कंडिशन आली, तर तिथे काय चेक करतो आपण? ट्रुथ व्हॅल्यूज. मग तिथे ट्रुथ व्हॅल्यूज काय असणार आहेत? एक तर ट्रू किंवा एक तर फॉल्स. करेक्ट? ठीक आहे. आणि बुलियन लिटरल्स मध्ये काय दोन लिगल व्हॅल्यूज आहेत? दोनच लिगल व्हॅल्यू आहेत, एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे. आणि याला पण इंटरनली एक डेटा टाईप आहे आणि तो डेटा टाईप म्हणजे बुलियन असा. जावामध्ये बुलियन नावाचा काय आहे? डेटा टाईप. पण सी नी काय दिलेला नाहीये, एक्सप्लिसिट डेटा टाईप बुलियन सी नी दिलेला नाहीये. C++ मध्ये पण नाहीये ऍक्च्युली. तो टाईप डेफ करून त्यांनी नवीन एक बुल नावाचा डेटा टाईप तयार केलाय, पण तो मुळात आहे इंटरनली इंटीजरच. करेक्ट? पण इथे तसं नाही. बुलियन हा एक सेपरेट काय डेटा टाईप आहे आणि त्याला कोणाबरोबर पण कंबाईन करता येत नाही. करेक्ट? आणि कोणाला पण बुलियन बरोबर कंबाईन करता येत नाही. बुलियन एक सेपरेट काय दिलेला जावा नाही, डेटा टाईप. आपण जेव्हा डेटा टाईपला येऊ तेव्हा ते अजून क्लिअर होईल. तर बुलियन लिटरल्स कोणाला रिप्रेझेंट करतात? डेटा टाईप बुलियनला. आणि ते नॉर्मली कुठे वापरले जातात? तिथे जिथे आपल्याला ट्रुथफुलनेस चेक करायचं आहे किंवा फॉल्सिटी चेक करायचं आहे, तर ते दोनच ट्रुथ व्हॅल्यूज रिप्रेझेंट करतात. हे ऍक्च्युली एका पर्सनच्या नावावर ना, जॉर्ज बुली का काहीतरी, जॉर्ज बुली. आपण डिस्क्रीट मॅथ्स मध्ये शिकलेला असाल तुम्ही. डिस्क्रीट मॅथ्स मध्ये वेन डायग्राम अँड ऑल शिकला ना, मग ते वेन पण एका माणसाचंच नाव आहे ना, ते वेन डायग्राम त्यांनी ते इंट्रोड्यूस केलं. तसं बुलियन अल्जिब्रा पण एक जॉन बुली, BOLE येते. क्लिअर? आणि म्हणून त्यांच्या नावावरनं तो कन्सेप्ट इंट्रोड्यूस, म्हणून त्याला बुलियन व्हॅल्यू म्हणजे त्यांनी ती एक थिअरी इंट्रोड्यूस केली की अशी सिस्टम ज्याच्यात दोनच व्हॅल्यू आहेत, एक हाय आहे आणि एक लो आहे, एक ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, एक यस आहे किंवा नो आहे, एक्सेप्ट आहे किंवा रिजेक्ट आहे. दोनच पर्याय आहेत. आणि मग त्याच्यावर तुम्ही काय करता? खेळता. मग बुलियन थिअरीवर होतं ना बरंचसं. डिस्क्रीट मॅथ्सचं नाहीच आहे, तुम्ही लोकांनी डिजिटल मध्ये पण शिकलेलं आहात. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळे गेट्स अँड ऑल शिकला असाल ना, तिथे बुलियन थिअरी आलीच ना. आपण ते वेगळे वेगळे बुलियन इक्वेशन्स द्यायचे
आणि मग त्याची सर्किटरी त्या ब्रेडबोर्डवर तयार करायची. मग के मॅप्स अँड ऑल रेड्यूस करायचं त्याला. के मॅप्स वगैरे होतं ना कन्सेप्ट. मग ते कॉम्प्लेक्स असेल तर त्याला कशी सिम्प्लिफाय करायला मग ते के मॅप्स वापरायचो ना, असे ग्रुपिंग करायचो. होतं का नाही, डिजिटल मध्ये ते शिकला असो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तो डिनोट्स ट्रुथ व्हॅल्यू डिनोटेड बाय 2 लिटरल आहेत, ट्रू आणि फॉल्स. आता हा ट्रू आणि फॉल्स कीवर्ड पण आहे, लक्षात घ्या. हे दोघे कीवर्ड्स पण आहेत, आपण कीवर्ड सेट मध्ये घेतले त्यांना. आणि हे दोघे व्हॅल्यूला पण रिप्रेझेंट करतात. दे रिप्रेझेंट व्हॅल्यू ऑल्सो अँड दे आर कीवर्ड्स ऑल्सो. मग पुढच्या लिटरलला जाऊया. आता पुढचा लिटरल आहे कॅरेक्टर लिटरल. ठीक आहे. आता कॅरेक्टर लिटरल मीन्स एनी सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन अ पेअर ऑफ सिंगल कोट. सिंगल कोट. आता मुळात तो सिंगल कोट स्वतः सुद्धा एक कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या. पण आता सिंगल कोटचा रोल काय? मेटा कॅरेक्टर, सिंटॅक्स कॅरेक्टर आहे. म्हणजे जेव्हा पण कोणताही कॅरेक्टर कशाच्या आत एनक्लोज केला तर मग तो कॅरेक्टर ट्रीट होईल. काही मग तो डिजिट, आता डिजिट पण येऊ शकतं, पण मग सिंगल कोट मध्ये 0 आला ना तर त्याची व्हॅल्यू 0 नाही, त्याची व्हॅल्यू 48 आहे. हा 48 कन्सिडर होईल. आणि जेव्हा नुसता 0 घ्याल तर तो 0 आहे. ओके. पण सांगतोय काय की एनी कॅरेक्टर एनक्लोज्ड इन अ पेअर ऑफ सिंगल कोट. जसं एम्परसँड लिहिलंय, मग सपोज मी ते सेमीकोलन दिला, तो असं सिंगल कोटमध्ये लिहिला, प्लस साईन लिहिली, त्याला सिंगल कोटमध्ये लिहिलं. कोणताही कीबोर्डवरचा कॅरेक्टर जेव्हा कशामध्ये एनक्लोज कराल त्याला कॅरेक्टर लिटरल म्हणायचं. आता याला पण डेटा टाईप असणार आहे. बघा आतापर्यंत जेवढे लिटरल्स आहेत त्या प्रत्येक लिटरलला त्यांचे डेटा टाईप होत आहे. तर कॅरेक्टरला पण एक डेटा टाईप आहे, दॅट इज कॅर. फक्त एवढंच स्पेशालिटी आहे की जावाचे जे कॅर्स आहेत ते 2 बाईटचे असतात. वेरॅज सी चे जे कॅरेक्टर्स असतात ते 1 बाईटचे. सी मध्ये कॅरेक्टर किती बाईटचाच आहे? 1 बाईट. पण जावाचे कॅरेक्टर 2 बाईट. मग तुम्ही म्हणाल का? का त्यांनी जावामध्ये 2 बाईट? क्लिअर सांगतो. कारण त्यांनी जावाच्या कॅरेक्टर सेटमध्ये सगळे जगाचे कॅरेक्टर्स पण इन्व्हॉल्व करून घेतले. त्याला म्हणतो युनिव्हर्सल कोड किंवा त्याला युनिकोड पण म्हणतात. शॉर्टकटमध्ये काय म्हणायचं? युनिकोड. युनिकोडचा उल्लेख कधीतरी ऐकण्यात आला असेल. क्लिअर. युनिकोड किंवा त्याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल कोड. मग युनिव्हर्सल कोड मध्ये कोण कोण आले? तर तुमचा आस्की कोड तर आलाच, एक्सटेंडेड आस्की कोड पण आला, आणि प्लस जगाचे सगळे कॅरेक्टर्स आले. जगाचे सगळे, म्हणजे त्यात जोहेब आला, हिब्रू आला, अरबिक आलं, चायनीज आले. क्लिअर. त्यांचे पण कॅरेक्टर्स येतात. देवनागरी आले. देवनागरी लेटर्स म्हणजे कळलंय ना, अ आ ई होते, ते सुद्धा आले. म्हणजे त्यांनी जगात जेवढे कॅरेक्टर सेट आहेत ते सगळे काय केलेत? इन्व्हॉल्व करून घेतले. तुम्ही म्हणाल का असं? कारण तुम्हाला माहिती आहे जावाची हिस्ट्री जर तुम्ही केअरफुली ऐकली असाल तर बघा, जेव्हा आपण ती हिस्ट्री घेतली, मग ओक लँग्वेज आली, मग ओकचा ट्रेडमार्क, मग तोपर्यंत 1993 आलं होतं, 1993. मग सांगितलं WWW जास्त बूम मध्ये यायला लागलं. पण मग त्यावेळेला WW प्लेन HTML पेजच होते, ते डायनामिक नव्हते, इंटरॅक्टिव्ह नव्हते. मग या सनवाल्यांनी काय विचार केला की जावा वापरून आपण इंटरॅक्टिव्ह करू. मग आता त्यांनी काय विचार केला की हा जावा प्रोग्राम जगाच्या कोणत्याही मशीनवर काय होईल? रन. तर जगातले कोणत्याही मशीनचा इंटरफेस काय असेल? इंग्लिशच, असं गरज नाहीये. तर मग सगळ्यांना काय व्हायला पाहिजे? कम्पॅटेबल. एक इंडियाचा एक देश आहे जिथे सगळं इंग्लिशमध्ये सगळे करतात. जे एव्हरीवन एक्सेप्ट्स एव्हरीथिंग इन इंग्लिश, दो दे हॅव देअर मदर टंग्स. म्हणजे प्रत्येकाला त्यांची मातृभाषा आहे, पण तरी सुद्धा सगळे एक कॉमन इंग्लिशमध्ये येतात. हा आपलाच एकमेव देश आहे, कळतंय? पण बाकीचे देश त्यांच्या ह्याला स्टिक असतात. इफ यू गो टू चायना, इफ यू गो टू जपान,
त्यांच्या इथे साध्या तुमच्या मेट्रो स्टेशन्सवर पण गेलात ना, मॉल्समध्ये पण, तरी जिथे जिथे त्यांनी ते टच पॅनल्स वगैरे लावलेले असतात ते सगळे काय इंटरफेसच असतं. त्यांचं जॅपनीज इंटरफेस, त्यांचा चायनीज इंटरफेस असतो. गेटिंग? जर्मन सुद्धा तसेच आहेत. आत्ता कुठे जर्मन्स इंग्लिशकडे यायला लागले, नाही तर ते इतके हटकोर लोक होते, म्हणजे ते एवढे अडमंट की आम्ही जर्मन म्हणजे जर्मनच. म्हणून तर मग इकडून जेव्हा लोक जायचे रिक्रुटमेंट, तर ते जर्मन शिकून जायचे ना. मग आता असंही चायनामध्ये जातात, जपानमध्ये तरी जॅपनीज शिकूनच जातात ना आपल्याकडची मुलं. कोरियामध्ये जातात ते कोरियन शिकून मग जातात. क्लिअर का? कारण ते लोक एक्सेप्ट करायलाच तयार नसतात. तर असो, तर म्हणायचं काय, अशी जगातल्या प्रत्येक कम्प्युटरचा इंटरफेस हा इंग्लिशमध्येच असेल असं गरज नाही. इट कॅन बी ऑफ डिफरंट इंटरफेस. मग त्या सगळ्यांना इन्कॉर्पोरेट करून घेता यायला पाहिजे ना, म्हणून यांनी त्यांचा कॅरेक्टर सेट वाढवला. मग आता याच्या कॅरेक्टर सेटमध्ये किती जागा वाढवली? 1 बाईटची. पण मग तुम्ही म्हणाल 1 बाईट वाढवून होईल का? हो, कारण एका बिटनी डबल होतं ना. तुम्हाला एकतर माहिती आहे, 1 बिट नुसता वाढवला. आता आधी किती बिट होता? 8 बिट होता. सीचा कॅरेक्टर किती बिट? 8 बिट. 8 बिट कळलं, म्हणजे 1 बाईट. त्याच्यात मला सांगा, जर 1 बिट वाढवली, कपॅसिटी किती होईल? डबल होईल ना. ह्याची जेवढी कपॅसिटी आहे त्याचं डबल. ह्याची कपॅसिटी 256 आहे, ती 1 बिट वाढल्याने 512 होतं. अजून 1 बिट वाढवल्याने किती होईल? 1024 होईल. अजून 1 बिट वाढवल्याने 2K होईल. कळतंय? अजून 1 बिट वाढवल्याने 4K होईल. के म्हणजे कळलं ना, 4000. असं करत करत 8 बिट वाढवल्याने मला सांगा ना, 8 वेळा डबल होणार ना. मग 2⁸ ची कपॅसिटी 256 आहे. 1 बिट वाढवल्याने 512 झालं. 512चं 1K झालं, 1Kचं 2K झालं, 2Kचं 4K झालं. असं करत करत 8 वेळा डबल 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 होत 64K झाले. 64K म्हणजे कळलं, 64,000. 1024. 1024 म्हणजे 1K, आणि असे किती के? 64K. आता 64,000 हे जगातले कव्हर करतं. म्हणजे जगातले जेवढे कॅरेक्टर सेट आहेत ते कशामध्ये कव्हर होऊन जातात? 64K. कारण प्रत्येक लँग्वेजमध्ये जरी कॅरेक्टर्स असतील तरी हजार कॅरेक्टर तर नसणार आहेत ना. म्हणजे असेल तर किती असणार आहेत? दे कॅनॉट हॅव दॅट मेनी. आणि कितीतरी कॅरेक्टर्स कॉमन मध्ये पण येतात ना. काही असे कॅरेक्टर्स असतीलच ना जे बऱ्याच लँग्वेजमध्ये काय असणार आहेत, कॉमन पण तर असतीलच ना. क्लिअर? म्हणजे काही असे कॅरेक्टर सेट आहेत जे इंग्लिशमध्ये पण आहेत, पण लॅटिनमध्ये पण आहेत, स्पॅनिशमध्ये पण असणारच ना. काही लेटर्स तर ते कॉमन घेतले जातात. ठीक आहे? तर लक्षात घ्या कसं असेल. पहिलं 0 पासून 128 पर्यंत नॉर्मल ASCII कॅरेक्टर्स आले. आपले नॉर्मल ASCII कॅरेक्टर्स म्हणजे 0 to 9, A to F, अप्पर, लोअर, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट्स, ते सगळं. 127च लिहायचं होतं. मग 128 पासून 255 मध्ये एक्सटेंडेड ASCII सेट आला. मग एक्सटेंडेड ASCII सेटमध्ये बाकीचे लेटर्स झालेले बरेच येतात. लाईक फॉर एक्झाम्पल ते डेल्टा आणि ते सगळं असतं ना, असं डेल्टा ते बरेच आहेत. गेटिंग? ते सगळे इथे येतील. आणि 256 पासून 65535 हे 64K करे अप्रॉक्सिमेटली. 64K आहे ना हे अप्रॉक्सिमेट, कारण आपला के म्हणजे 1000 नाही ना, 1024 आहे. मग मला सांगा ना, 1024 ला 64 नी मल्टिप्लाय केलं तर किती येतं? 65535. कळतंय? मग याच्यात कोण आले? बाकीचे जगाचे कॅरेक्टर्स. मग त्यात ते सगळे आले ना. जोहेब कॅरेक्टर आला, अरेबिक कॅरेक्टर्स आले, जॅपनीज कॅरेक्टर आले, ते सगळे आले. म्हणून हे सगळं फिट करायला किती बाईट्स लागले? 2 बाईट बास आहे. बर, आता कॅरेक्टर लिटरल्स मध्ये
असे काही कॅरेक्टर्स आहेत जे मी माझ्या कीबोर्डवरनं नाही टाईप करू शकणार. करेक्ट. मग तुम्ही म्हणाल आता मला जर लिहायचं आहे अल्फा, क्लिअर, म्हणजे मला CH मध्ये काय स्टोअर करायचंय? अल्फा स्टोअर करायचंय. पटतंय का रे? इवन ते सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट वाले पण असतात. सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट म्हणजे कळलं, हाफ कॅरेक्टर वर असतं, हाफ कॅरेक्टर खाली. म्हणजे मला असं लिहायचं H2O असं लिहायचं असेल, असो ना H2O, मग तो 2 कसा सबस्क्रिप्ट मध्ये खाली, किंवा मला लिहायचं आहे 3 स्क्वेअर, मग तो 2 कसा अर्धा कॅरेक्टर वर असतो. किंवा काही वल्गर फ्रॅक्शन्स पण असतात ना, वल्गर फ्रॅक्शन्स माहिती आहेत, हाफ, 3/4 आपण लिहितो ना 3.5. तर तो हाफ म्हणजे 2 नाही, हा पूर्ण मिळून एकच कॅरेक्टर आहे. तो एक कॅरेक्टर आहे. 3/4 हा एक कॅरेक्टर आहे. तर हे सुद्धा कशामध्ये आहेत? तुमच्या युनिकोड चार्टमध्ये. म्हणजे ASCII चार्ट तर आहेच, ASCII, एक्सटेंडेड ASCII आणि मग त्याला पुढे युनिकोड असं पूर्ण आहे. तर त्यात हे सगळे येतात. तर तुम्ही म्हणाल मग आता यांना कसं काय मी आता प्रोग्राममध्ये टाईप करू? कारण माझ्या कीबोर्डवरनं तर अल्फा टाईप करायचं काही प्रोव्हिजन नाही. मग त्यांचं म्हणणं आहे की त्याचे इक्विव्हॅलंट काय वापरा, युनिकोड्स. पण मग त्याचे युनिकोड्स कसे लिहायचे? क्लिअर. तर त्याचा युनिकोड त्यांचं म्हणणं आहे /U लिहायचा आणि 4 डिजिट हेक्साडेसिमल कोड आहे. हे 4 डिजिट कशात लिहायचे आहेत? हेक्साडेसिमल. आणि 4च डिजिट का होतात? बघा, एक हेक्साडेसिमलला 4 बिट लागतात ना, निबल. एक निबलची लास्ट व्हॅल्यू काय? F आहे. म्हणजे ही शेवटची व्हॅल्यू काय असणार आहे? F, एक डिजिटची. मग त्या F ला किती बिट लागले? 4 बिट. ठीक आहे. असे ह्याला परत 4, 4 आणि 4 टोटल किती? 16. आणि कॅरेक्टरला किती बाईट दिलेत त्यांनी? 1 बाईट का 2 बाईट? 2 बाईट. मग 2 बाईटला किती बिट्स झाले? 16 बिट्स झाले. क्लिअर. मग मला वाटतं कळलंय. तर कसा लिहायचा? /U करून त्याचा हेक्साडेसिमल कोड लिहायचा. मी एक्झाम्पल्स घेईन ना त्याचे, कळतंय. ठीक आहे. तर बघा, तर कॅरेक्टर लिटरल्स काय असतात? एनी सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन अ पेअर ऑफ सिंगल कोड. ठीक आहे. मग याचा डेटा टाईप काय आहे? प्रत्येक लिटरलला आपला आपला डेटा टाईप आहे. तर याचा डेटा टाईप कॅर आहे. पण यांच्या कॅरची स्पेशालिटी काय आहे? हा, कळलं. म्हणजे तुम्ही ऐकता प्रॉपरली. तो कॅरेक्टर्स इन जावा आर रिप्रेझेंटेड बाय 16-bit युनिकोड कॅरेक्टर सेट. कळत आहे ना? क्लिअर. बर. पण मग आता मी जसं सांगितलं की काही असे कॅरेक्टर्स असतील जे तुमच्या युनिकोड सेटमध्ये आहेत, पण त्याला तुम्ही कीबोर्डवरनं इझिली काय करू शकत नाहीये टाईप, कारण माझ्या कीबोर्डवरती नाही आहे फॅसिलिटी. मला पाऊंड लिहायचं आहे, येन लिहायचं आहे, करन्सी साईन्स आहेत ना ते वेगळे वेगळे, किंवा मला तो बीटा साईन वापरायचा आहे, तो अल्फा वापरायचा आहे, तर कसं लिहू? गेले. मग त्याचा काय वापरा? युनिकोड. आणि तो युनिकोड कसा लिहायचा? /U आणि मग 4 डिजिट हेक्साडेसिमल. ते 4 डिजिट जे आहेत ते काय? हेक्साडेसिमल. क्लिअर. म्हणजे थोडक्यात मला सांगा, जर मी इथे लिहिला /U क्लिअर 41, आता मला 4 डिजिट, मग तुम्ही 2 0 लिहिलेत तरी चालतात आणि नाही लिहिलेत तरी चालते. ह्याच्या आधीचे 2 0. ठीक आहे. पण मला सांगाल /U 41 जो लिहिला आहे तो म्हणजे एच आहे का? कॅपिटल. का बरं? कॅपिटल एचा कोड किती आहे? कॅपिटल एचा कोड साधारणतः सगळ्यांना माहिती असतो, 65. मग तोच 65 मी हेक्स मध्ये लिहिला. कळतंय का? तोच कशामध्ये लिहिला आहे? हेक्साडेसिमल. बरं ना. युनिकोड 41 इज 41 65 इन हेक्स, म्हणजे 65 इन डेसिमल. हे हेक्स आहे ना बाळांनो, 16⁻0 आणि हा 16⁻1 आहे. मग 16⁻1 16 16 × 4 64 +1 65.
ठीक आहे. ओके, बघा इथे फ्यू दिलेले आहेत मी. कळत आहे? बघा इथे काही दिलंय. लाईक ए लिहिला तर त्याचा युनिकोड किती आहे? /U0041. 0 लिहिला तर त्याचा युनिकोड हेक्साडेसिमल 30 आहे. ते हेक्स 30 म्हणजेच डेसिमल 48. हे 48 आहे डेसिमल मध्ये. 16⁻⁴, 16⁻⁴. तर 16 × 3 48. गेटिंग? तसंच स्मॉल ए लिहायचा आहे तर तो 61 आहे. 61 का? कारण ते 97 बनतं ना. 61 हेक्साडेसिमल आहे तर डेसिमल 97. तसंच बघा इथे लॅटिन लेटर्स आहेत काही. ए वर असा टिंब आहे तर त्याचा युनिकोड किती आहे? 8C. इथे दिसतंय बीटा आहे, त्याचा युनिकोड किती आहे? A7. कळलं ना? इथे आपण प्रोग्राम मध्येच काय करूया, एखादा कॅरेक्टर प्रिंट करून बघू. सी, आता जर मी इथे सिंगल कोट मध्ये ए लिहिलं, ठीक आहे, आणि इथे लिहिलं /U0041. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही केसला एच प्रिंट होईल ना? एच प्रिंट होणार ना, कारण 41 पण कोणाचा युनिकोड आहे? एच आहे. दोन्ही केसला ए आणि एच प्रिंट होतं, बरोबर. त्याच्या जागी दुसरे लेटर्स पण बघू शकता आपण. थोडंफार सर्च करूया. लाईक मी जर सुपरस्क्रिप्ट, हे बघ युनिकोड सुपरस्क्रिप्ट 3, तर त्याचा युनिकोड बघ किती आहे? B3 आहे. 00B3. मग आता जर मी असं लिहिलं system.out.println आणि स्ट्रिंग मध्ये वापरतो, तो स्ट्रिंग मध्ये युनिकोड वापरतो. तर जसं इथे लिहिलं इथं देतो 5 आणि /U00B3 होता ना, बरोबर की नाही? मग काय दिसेल? तो 3 असा सुपरस्क्रिप्ट फॉर्म दिसतोय का? छोटासा वर दिसतोय का? तो दिसतंय? असंच तुम्ही फ्रॅक्शन्स म्हणजे वल्गर फ्रॅक्शन युनिकोड हाफ. बघा आता युनिकोड हाफ किती आहे? BD. मग इथे जर BD लिहिलं असतं तर काय दिसलं असतं? 5.5 दिसलं असतं ना, बरं की नाही? दिसतंय? 5.5 वाटतंय? असे वेगळे वेगळे युनिकोड्स लिहिता येतात. मग तसं बीटा, गामा, अल्फा पाहिजेत का बघा. युनिकोड अल्फा, ग्रीक अल्फा किती आहे? 3B1 आहे. मग इथे लिहिलं असतं मी 3B1. दिसतंय? 5 अल्फा दिसतो, 5 अल्फा. असं सगळ्याचे असतात. तो इंटिग्रेशन साईन असतं ना, आपण मॅथ्समध्ये इंटिग्रेशन साईन वापरतो, मग आपण तो डेल्टा वापरतो, तो डेल वापरतो. तो असा डेल असतो बघा तो, आणि डेल्टा असतो तो ट्रायंगल. सगळ्याचे युनिकोड्स असतात कारण ते सगळे कॅरेक्टर सेट मध्ये आलेत ना. दे ऑल आर पार्ट ऑफ कॅरेक्टर सेट. ठीक आहे, दिसतंय? आता नेक्स्ट टाइम खूप महत्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे, दॅट इज एस्केप सिक्वेन्सेस. ओके, एस्केप सिक्वेन्स. आणि मग आपला एक लिटरल राहतो, दॅट इज स्ट्रिंग लिटरल. मग लिटरल समथिंग. मग आपला टॉपिक डेटा टाईप सुरू होईल. क्लिअर? देन विल स्टार्ट विथ द टॉपिक डेटा टाईप. मग जावाचे जेवढे डेटा टाईप आहेत त्यांचं बेसिक नावं कळून चुकलेली आहेत तुम्हाला आता ऑलरेडी. फक्त त्यांचे साईजेस काय, रेंज काय, प्रत्येक डेटा टाईप किती साईज घेतं, किती रेंज घेतं, तर ते
तेव्हा शिकायचं आपल्याला. क्लिअर? तर एस्केप सिक्वेन्स हा आपला नेक्स्ट सेशनचा टॉपिक असतो.